नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो। आमचे सोमाजी शेंबरकर आणि सोनेकर काकाजी यांच्या एवढा मोठा सिंहाचा वाटा असते की त्यांच्या बिना हा कार्यक्रम होऊ शकत नाही। शरणं गच्छामि धम्मं शरणं घालवीतमा। ओम नमो तथा नमोस्तु गौतमा। ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा। सदय हृदय अभयदान देतु स्वयं। अंतरंग शांत करित जीवनात ये। सकल मलिन जाडण्यास भीम शक्ती दे। अखिल भुवन उजळण्यास प्रेम भक्ती दे। करी सशक्त करी समर्थ हे नरोत्तमा। ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा। ओम नमो तथागता। सुनो सुनो सुनो, एक किताब, ये किताब नहीं हमारा राष्ट्रीय ग्रंथ है। जी हाँ, हमारा राष्ट्रीय ग्रंथ है जिसकी जिल्द नीली है, जिसके शब्द कानूनी है, लेकिन जिसकी आत्मा लोकतांत्रिक है और जिसने हम सब की तकदीर बदल दी है। जहां हमारे देश में दर्जनों भाषा, सैकड़ों विधि और हजारों विधानें हैं, इन सब को जोड़ के रखे। जी हाँ, वो हमारे देश का संविधान है, हमारे देश का संविधान है। एक नाटक प्रस्तुत करने जा रहे हैं जिसका नाम है जन जागृति संविधान की, जन जागृति संविधान की, जन जागृति संविधान की। तो फिर क्यों बैठे हो खाली? बजाओ ताली। क्या बात है। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी। संविधान है राष्ट्र ग्रंथ, यह बात हमने मानी। कितने सारे धर्म यहाँ पर ना किसकी मनमानी। मुंह में बोली अंग्रेजी पर दिल में प्यार है देसी। हम हैं सारे भारतवासी, हम हैं सारे भारतवासी। अरे मुझे कोई दिख नहीं रहा, कहाँ गए सब? शोभना, रजनी, योगी, कहाँ गया सब गोल्डन हीरा? अरे क्या हुआ, क्यों चिल्ला रहे हो और हाथ में राष्ट्रध्वज लेके कहाँ भटक रहे हो? क्या आज 26 जनवरी है? नहीं। तो 15 अगस्त होगा? नहीं यार। तो बेटा तेरी याददाश्त कमजोर हो गई है। दोस्त मेरी नहीं, आप सब की याददाश्त कमजोर हो गई है। माना कि न तो आज 26 जनवरी है और ना ही 15 अगस्त, लेकिन आज हमारे देश के संविधान यानी दुनिया के सबसे बड़े संविधान का आज जन्मदिन है। संविधान का जन्मदिन? भाई ये क्या होता है? हमने तो पीएम का जन्मदिन सुना है, हमने तो सीएम का जन्मदिन सुना है, यहाँ तक कि फिल्म स्टार सलमान खान, शाहरुख खान का जन्मदिन सुना है। ये संविधान का जन्मदिन क्या होता है? अरे आपने संविधान नहीं पढ़ा? अरे हमने क्या, यहाँ किसी ने नहीं पढ़ा होगा। क्या आपने पढ़ा? क्या आपने पढ़ा? क्या आपने पढ़ा?
लगभग 75 साल हो गए हम सबको आजाद हुए। हर धर्म का इंसान यहाँ आजादी से जी सकता है, सम्मान से जी सकता है। इसी देश के संविधान की 75वीं वर्षगांठ के बारे में बात कर रहे हैं हम सब। जी हाँ, भारतीय संविधान जिसने भारत को न केवल एक राष्ट्र, एक विचार, एक उम्मीद और एक साझा भविष्य दिया है, लेकिन आपने तो संविधान पढ़ा ही नहीं और चले दुनिया की महासत्ता बनने। आखिर संविधान ने हमें क्या दिया है? यही समझाने तो हम सब आए हैं। संविधान ने हमें क्या दिया है? स्वातंत्र दिया है। संविधान ने हमें क्या दिया है? समता, बंधुता, न्याय दिया है। संविधान ने हमें क्या दिया है? सम्मान से जीने का अधिकार दिया है। संविधान ने हमें, ये वाकई संविधान में लिखा है? हाँ, संविधान में लिखा है। पर कहाँ लिखा है? कलम नंबर 19 से लेकर 22 तक हमें स्वतंत्रता का अधिकार संविधान ने दिया है। सुनिए, आपका कुछ गिरा है? नहीं नहीं, ये हमारा नहीं है। नहीं, ये तो आपका ही है। अरे ये तो संविधान दिन का पर्चा है, आपको पता भी है आपने क्या फेंका है? संविधान दिन का पर्चा होगा, इससे हमें क्या लेना देना? आप क्या काम करते हो? मैं कंपनी में काम करता हूँ। और आपकी बीवी? वो टीचर है। आपको बहन है? हाँ है। वो क्या करती है? वो साइंटिस्ट है। हम सब 12 घंटे की जगह 8 घंटे काम करते हैं, किसकी वजह से? संविधान की वजह से। आपके बीवी टीचर है ना? हाँ। इसका मतलब पढ़ाती है। हाँ। पढ़ाना तो छोड़ो, उन्हें पढ़ने का अधिकार नहीं था, उन्हें पढ़ने का अधिकार किसने दिया? आपके बहन किस पे रिसर्च करती है? वो मंगल ग्रह पे रिसर्च करती है। अरे भाई, अगर संविधान ना होता ना तो अब तक मंगल आपकी बहन की कुंडली में आके बैठा होता। अब वह खुद मंगल ग्रह पर जाना चाहती है, किसकी वजह से? संविधान की वजह से। इसका मतलब आज हम जो कुछ भी है वो संविधान की देन है। हाँ हाँ, संविधान की देन है। इसका मतलब आज हमें जो पीएफ मिलता है वो भी संविधान की देन है। हाँ हाँ, संविधान की देन है। इसका मतलब हमारी बीवी और बहनों को जो मैटरनिटी लीव मिलती है वो भी संविधान की देन है। हाँ हाँ, संविधान की देन है। क्या ये संविधान में लिखा है? हाँ हाँ, संविधान में लिखा है। और कहाँ लिखा है? संविधान के कलम 42 के अनुसार प्रसव समय, वेतन और अवकाश का प्रावधान किया है। और तो और संविधान के कलम 15 के अनुसार स्त्री और पुरुष का भेद समाप्त किया है। संविधान ने किसी एक जाति या धर्म की महिलाओं को नहीं तो सारे भारतीय नारी को आजादी और सम्मान से जीने का अधिकार दिया है। कलम नंबर 21C के अनुसार 6 से 14 साल के बच्चों को फ्री में शिक्षा का अधिकार हमें संविधान ने दिया है। उसी प्रकार आज की महिला राष्ट्रपति बनी है, प्रधानमंत्री बनी है, किसकी वजह से? संविधान की वजह से। आज की महिला IPS बनी, कलेक्टर बनी, किसकी वजह से? संविधान की वजह से। आज की महिला डॉक्टर बनी है, इंजीनियर बनी है, वकील बनी है, टीचर बनी है, किसकी वजह से? संविधान की वजह से। सुना है एक मजदूर का बेटा डॉक्टर बना है, किसकी वजह से? एक ट्रांसजेंडर, एक किन्नर जिसे समाज अलग ही नजर से देखता है, आज वह भी गरिमापूर्ण जीवन जीने का अधिकार रखता है, किसकी वजह से? संविधान की वजह से। क्या ये संविधान में लिखा है? हाँ हाँ, संविधान में लिखा है। और कहाँ लिखा है? कलम नंबर 14 के अनुसार सभी को समानता का अधिकार दिया गया है। फिर तो हमसे बहुत बड़ी गलती हो गई कि हमने संविधान नहीं पढ़ा। हम सिर्फ नाम के भारतीय है। लाओ संविधान की पर्चियां हमें दो, हम घर घर जाकर बांटेंगे, हम संविधान दिन मनाएंगे। चलो आज भारतीय बन जाते हैं, संविधान दिन मनाते हैं। चलो आज भारतीय बन जाते हैं, संविधान दिन मनाते हैं। इस देश से करते हैं प्यार हम, इस देश में है तैयार हम, इस देश के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम। भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने 75 वर्ष पूर्व जो बीज बोया था, आज वह विशाल वृक्ष बनकर हम सभी को छाया प्रदान करता है। आज हम गौरव के साथ कह सकते हैं, जिस देश में डायन जैसी अमानवीय कुप्रथा थी, आज उसी देश में एक आदिवासी महिला को राष्ट्रपति पद पर सम्मानित किया जाता है। यह बदलाव संविधान की देन है। अरे वाह, क्या बात है। आज के जमाने में तो दो भाई एक साथ में रह नहीं पाते,
ये तो सब आपको मालूम है, लेकिन संविधान का कमाल तो देखो। 29 राज्य, 10 धर्म, 7,500 जातियां और 3,000 भाषाएं, हजारों संस्कृति। इतना ही नहीं, 45 कोटि परिवार, इतना ही नहीं, 145 कोटि आबादी। इन सबको 75 साल में जोड़ के रखने वाला हमारा राष्ट्रीय ग्रंथ यानी भारतीय संविधान। और आज तक हम ये सोचते आए हैं संविधान ने हमें क्या दिया? कभी सोचा है हमने संविधान को क्या दिया? संविधान भी चीखता है, संविधान भी चिल्लाता है, संविधान को भी दर्द होता है। सुनो, गौर से सुनो, आज संविधान हम सभी से कुछ कहना चाहता है। मैं इस देश का संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। जो भी सत्ता में आता है मेरी कसमें खाता है, जो भी सत्ता में आता है मेरी कसमें खाता है। सबने कस्मों को तोड़ा है, मुझको झुटला कर छोड़ा है। सबने कस्मों को तोड़ा है, मुझको झुटला कर छोड़ा है। मुझे बदलने का सपना छोड़ो, मैं किसी धर्म की किताब नहीं। मुझे बदलने का सपना छोड़ो, मैं किसी धर्म की किताब नहीं। मेरे सारे सिपाही अभी जिंदा है, मुझे बदलने की औकात नहीं। मेरे सारे सिपाही अभी जिंदा है, मुझे बदलने की औकात नहीं। मुझे लिखने वाला एक सच्चा राष्ट्रभक्त था, मुझे लिखने वाला एक सच्चा राष्ट्रभक्त था। मेरे आगे कोई धर्म बड़ा नहीं, अब यही उसका सत्य था। मेरे आगे कोई धर्म बड़ा नहीं, अब यही उसका सत्य था। मैं इस देश का संविधान हूँ, हर देशभक्त की शान हूँ। मैं इस देश का संविधान हूँ, हर देशभक्त की शान हूँ। मैं 2200 विचारों की क्रांतिकारी देन हूँ, मैं 2200 विचारों की क्रांतिकारी देन। बंद करो ये भेद आपस का, देश करो बलवान। देश का संविधान संभालो, देश का संविधान। हमारा संविधान, हमारा स्वाभिमान। गली गली, नुक्कड़ नुक्कड़, बस्ती बस्ती, गांव गांव, शहर शहर चलता रहेगा ये गोल्डन इरा का संविधान के जन जागृति का अभियान। हमारा संविधान, हमारा स्वाभिमान। कष्ट सोसले ज्ञान सूर्य तुझी आमचा, तुझा बोधी वृक्ष, तुझा बोधी वृक्ष। तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे, सुगंधा परी तव कीर्ती दिगंता तवा है, दिगंता तवा है। भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, सुगंधा परी तव कीर्ती दिगंता तवा है, दिगंता तवा है। त्यांच्या मंचाचं स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। सर्वांनी आताच आपण त्रिशरण पंचशील मधुर सुरामध्ये ऐकलेला आहे। मनुष्याचं
जीवन पवित्रमय व्हावं म्हणून, तो पवित्र जीवन जगावं म्हणून, पवित्र जीवनामध्येच खरं सुख आहे म्हणून त्रिशरण पंचशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलं आणि आमचं सुंदर जीवन जगायला सुरुवात झाली. म्हणून मी या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिकांना सूचना करतो की आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण करूया, म्हणूया. नंतर धम्मदेशनाला सुरुवात होईल. परिसरातील त्रिशरण पंचशील घेण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी पेंडॉलमध्ये यायचं आहे. आपल्या या बुद्धवनामध्ये पावित्र्य अस्थी थायलंडवरून आलेल्या आहेत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील सम्पादितव्यः. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. मंगल हो. गाण तपो सुखो ही पाली भाषा बुद्धवग्गो जगाची पवित्र भाषा, ज्या भाषेत बुद्ध बोलायची ती भाषा. ही गाथा तुम्हाला काय म्हणत आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्याचं शेवटचं पुस्तक तुम्हाला लिहून देत असताना पेन खाली ठेवतं आणि मरून जातं. तो ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ या गाथेला समर्पित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. म्हणून त्यांच्या आवडीची ही गाथा आहे. तुम्हाला आज सांगावं म्हणून बोलायचं खूप असतं, पण या ठिकाणी वातावरण तसं नाही. आमचे बंडूभाऊ मित्र भंते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला बोलायचं आहे. माझ्यासोबत भंते दिघणाग यांनाही खूप बोलायचं आहे. बुद्धाची धम्मदेशना ऐकणे, बुद्धाची धम्मदेशना बोलणे हे सुद्धा सुखकारक आहे असा या गाथेचा अर्थ होतो. बुद्धाचं प्रवचन, बुद्धाचं वचन, बुद्धाबद्दल बाबासाहेबांचं इतकं सुंदर उत्तर आहे. बुद्ध धम्माचा प्रचार करणे म्हणजेच खरी मानव सेवा होय असं वाक्य बाबासाहेबांचं आहे. खरी मानवाची सेवा जर करायची असेल तर बुद्ध धम्माचा प्रचार करणे, बुद्धाबद्दल बुद्धाची धम्मदेशना ऐकणे, बोलणे, सांगणे, ऐकवणे हे सुखकारक आहेत. हे बाबासाहेब या गाथेला आपला ग्रंथ समर्पित करतात. तुम्ही लोकांनी खूप वाचला. या वर्षीच्या वर्षावासामध्ये आमच्या भारतामध्ये
भिक्षूंची संख्या कमी आहेत, म्हणून आपला उपासक विहारामध्ये नव्हे तर घरामध्ये तरी सुद्धा हा ग्रंथ वाचन करतो. हा ग्रंथ जगातला जो बुद्ध आहे, जगात जो बुद्ध आहेत, हा किती शुद्ध आहेत, किती सुंदर आहेत. जग बुद्धाला डोक्यावर घेऊन चालत आहेत. जग बुद्धाशिवाय जग जगूच शकत नाही. या जगाला जर वाचवायचं असेल तर बुद्धाशिवाय तो वाचूच शकत नाही, असं जग बोंबलत आहेत, असं जग म्हणत आहेत. तुम्हालाही तसंच वाटलं पाहिजे. बुद्ध जग वाचवू शकतो. मग बुद्ध जगाला कसा वाचवू शकतो तर हेही तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून बुद्धाबद्दल ऐकणे, बोलणे, सांगणे, हे समजून घेणे आणि दुसऱ्याला ऐकवणे हे खूप गरजेचं आहे. म्हणून अशा आयोजनाचं कार्तिक पौर्णिमेच्या निमित्तानं विश्वमैत्रीय बुद्ध संघ हे मोठं आयोजन करते. या आयोजकांनी सुंदर असं इथे या ठिकाणी जशी परंपरा म्हणून ही कार्तिक पौर्णिमा वर्षावासाची शेवटची पौर्णिमा म्हणून तुम्हाला सुंदर जीवन जगण्याचा मार्ग म्हणून बुद्धाच्या धम्माचा या ठिकाणी त्याचा परिचय करून देण्याचा हा प्रसंग या ठिकाणी हे विश्वमैत्रीय बुद्ध संघ निर्माण करून देत आहेत आणि त्यांची निर्मिती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहेत. इथली वास्तू, इथलं वातावरण तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. म्हणून या वर्षाच्या वर्षावासाच्या मी सर्वांना या ठिकाणी हार्दिक सदिच्छा देतो. बाबासाहेबांना जी अपेक्षा होती ती अपेक्षा तुमच्याकडून करत असताना या ग्रंथाच्या ज्या गाथा आहेत, तिसऱ्या नंबरची गाथा आहेत, सुखा संघस्स सामगी समगाण तपो सुखो. बाबासाहेबांनी ही गाथा आपल्या ग्रंथाच्या पहिल्या पानावर लिहिली. या गाथेला समर्पित झाले आणि पूर्ण ग्रंथ लिहून काढला आणि याच ग्रंथाला लिहिता लिहिता प्राण त्यागला. म्हणून हा ग्रंथ किती महत्वाचा आहे हे खूप गरजेचं आहे. धम्मदेशना ऐकणे हे किती सुखकारक आहे याचं एक जगामध्ये उदाहरण आहे नागपूरचं. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी तुम्हाला धम्म दिला. आम्हा 5 लाख लोकांना बाबासाहेबांनी धम्म दिला. तो त्यांनी सांगितला आणि आम्ही कानानं ऐकला, एवढंच काम केलं आणि घरी गेलो. काय क्रांती झाली? ही क्रांती जगामध्ये याच्या पुढे कधीच होणार नाही अशी क्रांती आहे. ज्याचं सुख इथं तुम्ही बसून जे भोगत आहेत हा त्याचा परिणाम आहे. म्हणून धम्माची देशना ऐकणे. बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर फक्त सांगितला, त्यांनी ऐकला आणि ते घरी गेले आणि ही क्रांती झाली. तुमच्याकडे जे आज सुख आहेत, जे तुमचं जीवन जे आहेत, हे तुमची करामत नाही आहे. प्रत्येक गोष्टीवर बाबासाहेबांची सही आहे. धम्म देशना ऐकण्यामध्ये इतकं सुंदर सुख आहे. तिसरी ओळ आहे या गाथेची, सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामगी समगाण तपो सुखो. ती गाथा म्हणत आहेत, एकत्रित येणं, एकत्रित बसणं, एकत्रित बसून विचार करणं, एकत्रित येऊन बसून विचार करून निर्णय घेणं आणि त्याच्यावर संघर्ष करणं, एक मताने काम करणं, हेही सुखद आहेत असा त्या गाथेचा अर्थ होतो. आणि हीच गाथा बाबासाहेबाला आवडली, कारण
बाबासाहेबाचा जन्म ज्या काळात झाला कणी त्या काळामध्ये बाबासाहेबाला शाळेत बसायची मुभा नव्हती, पाणी प्यायचीही मुभा नव्हती, रस्त्याने गाडीत बसण्याची मुभा नव्हती. ते डॉक्टर झाले तरीही बडोद्याला त्यांना दिवसभर रडावं लागलं. 11 दिवस ड्युटी करावं लागली डॉक्टर झालेल्या माणसाला. अशी त्यांची अवस्था होती. या काळात बाबासाहेबांनी जन्म घेतला आणि ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजासाठी जर मी काही करू शकलो नाही तर स्वतःला संपवून टाकील या पद्धतीची शपथ बाबासाहेबांनी घेतली आणि ते खरंच पूर्ण करून दाखवली. हे पूर्ण करत असताना बाबासाहेबाला जो बुद्ध समजला, तुम्हाला जो बुद्ध दिला तो इतका सुंदर आहे. सुखा संघस सामग्री समगाण तपो सुखो. बाबासाहेबांच्या वेळेस बुद्धही नव्हता. बाबासाहेबाच्या वेळेस या भारतातून धम्म नष्ट झाला होता. धम्म नावाचा लवलेश या भारतात अजिबात नव्हता. जमिनीत फक्त बुद्धाच्या मूर्त्या गडलेल्या होत्या. धम्म भारतात नव्हता, बुद्ध भारतात नव्हता. आणि बाबासाहेबांनी स्वतःच्या माणसाला माणूस बनवण्यासाठी जी शपथ घेतली ते पूर्ण केली. कशाने केली? बुद्धही नव्हता, धम्मही नव्हता. हे 3ऱ्या नंबरची गाथा बाबासाहेबाकडे होती. सुखा संघस सामग्री समगाण तपो सुखो. समाजाला एकत्रित करा, समाजाला एका जागी बसवा, समाजाला एका जागी बसवून विचार करायला लावा, विचार करून निर्णय घ्यायला लावा आणि एकत्र मिळून संघर्ष करा. आपला विजय निश्चित आहे, आपला विजय निश्चित आहे. आणि त्यांनी ते केलं. बाबासाहेबांनी 1920 पासून या कामाची सुरुवात केली आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर तो विजय प्राप्त केला. म्हणून या काळाची ती गरज आहे. आपलं एकत्र येणं, एकत्र बसणं, एकत्र बसून विचार करणं आणि त्याच्यावर संघर्ष करणं. जर आपण असं केलं तर आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या माणसाचा धसका जो आहे तो अटॅक पर्यंत जाऊ शकतो. त्याची हिम्मत होणार नाही तुमच्याकडे रागावून पाहण्याची, धमकी देण्याची, डोळे फाडून पाडण्याची. तुमचं एकत्रित असणं इतकं शक्तिशाली असतं. म्हणून आजच्या या निमित्तानं हे बुद्धवन, विश्वमैत्री बुद्ध संघ जे आहेत हे सर्व मनुष्यांना एकत्र करण्याचे या ठिकाणी जे काम करत आहेत, इथला अनुभव मी घेतलेला आहे. मी भंते धम्मसार शिवर घेतल्याबरोबर 2 वर्षे ह्या जंगलात राहून जो आहेत इथला अभ्यास केला आहे. मला खूप वर्षांनी परत या ठिकाणी बोलवलं, याचा आनंद मला होत आहे. म्हणून या आनंदामध्ये मला बोलताना खूप बोलावंसं वाटत आहेत, पण नाही, आपले कार्यक्रम खूप आहेत. सुरुवातीला वेळ झालेला आहे. मला 10 मिनिटाचा वेळ दिला म्हणून मी या ठिकाणी इतकंच बोलत आहेत. सभ्य सत्ता सुखी होंतो. ह्या जगात सर्व प्राणी सुखानं राहावे अशी आशा बाळगणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाला माझा त्रिवार अभिवादन. तसेच सब्बदानानं धम्मदानानं जिनाती. सर्व दानापेक्षा धम्मदानच हे श्रेष्ठ आहे. ज्यावेळेस सम्राट देवनाम प्रियदर्शी अशोक चक्रवर्तींना त्यांचा गुरु मुघलपुत्तिस दावून देतो, त्यावेळेस स्वतःच्या पोटच्या गोळ्याला राजा महेंद्र आणि मुलगी संघमित्राला धम्म प्रचारासाठी संघाला दान देणारे महान सम्राट देवनाम प्रियदर्शी सम्राट अशोक चक्रवर्तींना माझा त्रिवार अभिवादन. तसेच या आधुनिक युगाचे आधुनिक बुद्ध परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना माझा त्रिवार अभिवादन. तसेच आज कार्तिक पौर्णिमा निमित्त
विश्व मैत्रेय बुद्धिस्ट संघ या संघाने संघाच्या सर्व ऑर्गनायझर्सने इथं धम्म मेळावा हे कार्यक्रम ठेवला। त्यांच्यासाठी त्यांना आणि इथं उपस्थित बौद्ध उपासक आणि उपासिकांना माझा क्रांतिकारी जय भीम। आपल्याला बाबासाहेबांनी नागपूरच्या ह्या दीक्षा भूमीतून बौद्ध धम्मात बांधलं। सर्वप्रथम माझी मराठी तुमच्या एवढी राहायची नाही, मी तेलंगणा राज्याचा आहे, माझी भाषा तेलुगू, मराठी कुठं चुकली तर माफ करायचं, हसायचं नाही। तर बाबासाहेब नागपूरच्या दीक्षाभूमीतून बोलताना कारण सांगतात की नागपूरच का? हे नागपूर नागलोकांची, नागराजांची नागभूमी आणि मायभूमी आहे आणि आम्ही पूर्वीचे नागलोक, आम्ही पूर्वीचे नागलोक हे बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणातून आपल्याला दावून दिलं। आता आम्ही कुठपर्यंत स्थिमित झालो याच्यावर आपण विचार करूया की बौद्ध धम्मातच बाबासाहेबांनी का आपल्याला बांधलं, का नेमकं ह्या 68 वर्षामध्ये बाबासाहेबांचं जे लक्ष धम्माच्या माध्यमातून आपल्या समाजाचं सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रगती घडवून आणण्यासाठी विज्ञानवादी बौद्ध धम्मात बांधण्याचा जे प्रयत्न बाबासाहेबांनी केला, का आपण ह्या 68 वर्षामध्ये क्रांती घडून आणली का? का आपल्या समाजात ते आर्थिक प्रगती आपण घडून आणली का? का ते राजकीय प्रगती आपल्या समाजात घडून आला का? ह्याचा आपण विचार करूया। त्याच्या अगोदर तथागत भगवान बुद्धाचा नेमका उद्देश काय होता मानव समाजाला घेऊन? बुद्धाचा धम्म कोणता? काय म्हणता आपण? दुःख निवारण मार्ग। दुःख निवारण मार्ग म्हणजे सुखाने जगावे, सर्व प्राणी सुखाने राहावे आणि बुद्ध धम्माचा लक्ष्य हे दुःख निवारण मार्ग आहे, जे मानव जातीचं कल्याण, सुखमय जीवन जगण्याचा मार्ग बुद्धाच्या धम्माचा आहे। का इथं जमलेले सारे बौद्ध आपण सुखी आहात का? आहात? सर्व प्रकारे तुम्ही सुखी आहात का? शारीरिक, मानसिक, आर्थिक आहात? नाही। म्हणजे ह्याचा अर्थ हे होतो की आम्ही पूर्ण बुद्धिस्ट नाही झालो, आम्ही पूर्ण बुद्धिस्ट नाही झालो। बुद्ध स्पष्टपणे दावून देतात की दुःख शरीरातून निर्माण होतो आणि मनातून निर्माण होतो। दुःख शरीरातून निर्माण होतो, मनातून निर्माण होतो। शरीरापेक्षा मन हे 3 पट मोठा आहे, शरीरापेक्षा मन हे 3 पट मोठा आहे। मी केमिस्ट्री ड्रग डिझाईन चा प्रोफेसर आहे, तर आज समाजात, ह्या देशात, ह्या विश्वात जेवढे पण रोग आहेत ते रोग 90% हे मनाचे आहेत, फक्त 10%च शरीराचे आहेत। आणि बुद्धाचा धम्म सांगतो दुःख निवारण मार्ग, सुखमय जीवन। मग नेमकं या 68 वर्षामध्ये आपण सुखमय जीवन जगण्याचा प्रयत्न केला नाही हे आपल्याला कळून दिसतोय। कारण दुःख हे शरीरातून निर्माण होतोय, दुःख हे मनातून निर्माण होतोय। आता बुद्धानं सांगितलं, बुद्धांडीस धम्मामध्ये बाबासाहेबांना बुद्धाचा उद्देश दावून दिला, मनाचे ते लक्षण कुशल चित्त, अकुशल चित्त। त्या अकुशल चित्तातून दुःख निर्माण होतो। ते नेमकं धम्माच्या माहिती आहे, तरी पण ते अकुशल चित्ताला आपण आजपर्यंत जिंकलो नाही का? आपल्या बुद्धिस्ट म्हणून आपल्या समाजातला राग मिटला का? नाही। द्वेष मिटला का? नाही। ईर्ष्या भावना मिटली का? नाही। कपट भावना मिटली का? नाही।
असं मनाचे पुरे 81 अकुशल कर्म आहेत. राग, ईर्ष्या, द्वेष, मोह, लोभ, कपट, घृणा हे सर्वे. आणि 81 ह्या अकुशल कर्माच्या माध्यमातून आपल्याला दुःख निर्माण होतो. दुःख हे नेमकं शारीरिक दुःखातून मानसिक दुःख निर्माण होतो आणि मानसिक दुःखातून शारीरिक दुःख निर्माण होतो. बहुतेक महाराष्ट्र राज्यामध्ये मी बघतोय बऱ्याचशा जागी शुगर, साखरी बिमारी हे खूप मोठ्या प्रमाणात दिसते. साखरी बिमारी शरीराची या मनाची? कयाची आहे? शरीरातून येते या मनातून येते? शुगर हे बिमारी शरीराची नाही. शुगर हे बिमारी नेमकी मनाची आहे. ज्या माणसाचा मेंदू स्ट्रेस निर्माण करतो, ते स्ट्रेस निर्माण केला तर हे पिनियल ग्लॅंड म्हणतात, सहस्त्र केंद्र. इथून कार्टिसॉल नावाचा एक खराब केमिकल मेंदू रिलीज करतो. ज्या वेळेस हे कार्टिसॉल रिलीज होतो, ते कार्टिसॉल नावाचा हे केमिकल शरीराच्या पुऱ्या हार्मोनला खालीवरी करून टाकतोय. या कार्टिसॉल मुळेच महिलांमध्ये सर्वात जास्त आज पाळीचे समस्या आहेत. त्याला पीसीओडी म्हणतात, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. पाळीमध्ये खूप त्रास, रक्ताचा स्राव, असे नेमके पकडसे रोग ते मनाच्या स्ट्रेसच्या माध्यमातून त्या कार्टिसॉल नावाच्या खराब केमिकल ते पाळीचा रोग झाला. मग इकडे काय झालं? हे कार्टिसॉल नावाचा हार्मोन सेल डॅमेजिंग डेड फ्री रॅडिकल्सला रिलीज करतो आणि त्यांना ऑर्गनाइज करण्यासाठी आपला पॅन्क्रियास त्याचा बीटा सेल मधून इन्सुलिनला अधिक प्रमाणात उत्पन्न करण्यामध्ये सतत व्यस्त असतो. त्या कारणामुळे रक्तामध्ये शुगर आणि इन्सुलिन वाढून जाते. इन्सुलिन नाही असा अर्थ असा नाही. इन्सुलिन आहे आणि शुगर रक्तात आहे. त्या शरीरामधला जे सेल आहे ते सेल त्या इन्सुलिनला ओळखत नाही आणि त्याचं कवाड काढत नाही. त्याचा अर्थ शरीरामध्ये इन्सुलिनचा प्रमाण आणि शुगर प्रमाण, शुगर बिमारी म्हणता. आता मग आपण बुद्धिस्ट म्हणून हे बिमारी घेऊन चालू का? ते शारीरिक दुःख कुठून आलं? मनाच्या दुःखातून ते शारीरिक दुःख आलं. मनाच्या दुःखातून ते शारीरिक दुःख आलं. जरी करता धम्माचं आचरण तुम्ही केलं असतात तर ना मनाचे दुःख राहिले असते ना शरीराचे दुःख राहिले असते. ज्या माणसाला राग, ईर्ष्या, द्वेष हे मनाचे 3 लक्षण जास्त असतात. कोणते? राग, ईर्ष्या आणि द्वेष. त्या माणसाला वात वाढून जाते. वातीचे 120 रोग आहेत, पित्ताचे 40 रोग आहेत आणि कफाचे 20 रोग आहेत. हे पुरे रोगाची संख्या वात, पित्त, कफातून होती. वात, पित्त, कफातून होती. तुमचा मनाचा विकार राग, ईर्ष्या आणि द्वेष ज्याला असेल त्याला वात वाढते. वात वाढली म्हणजे त्या वाताचे 120 रोग तुम्हाला येतात. त्या वातातून तुम्हाला हृदरोग येऊ शकतो. त्या वातातून तुम्हाला पॅरालिसिस येऊ शकते. त्या वातातून तुम्हाला संधिवात होऊ शकतो. असे 120 रोग येऊ शकतात. म्हणजे नेमकं आपण धम्माचं आचरण ह्या 68 वर्षामध्ये केलं असतं तर आपल्यामध्ये मानसिक रोग, मानसिक दुःख नसतं आणि शारीरिक दुःख सुद्धा नसतं. दुःख शरीरातून येतो. शरीराला नेमकं काय पाहिजे? अन्न पाणी काय पाहिजे? अन्न पाणी घेण्यामध्ये विज्ञान नष्ट झाला तर शारीरिक रोग येतो आणि शारीरिक रोगातून मानसिक रोग येतो. ह्याचा विचार करूया. मी फिरत होतो. मी तर आता सामनेर आहे. बनतेपाशी प्रशिक्षण घ्यायला आलोय. काही लोकाला बघत होतो इथं आल्याले. फक्त एक 10% लोक ह्या चिवरवर बघून भंतेला वंदामी भंते म्हणत होते आणि 90% लोक असं बघत होते की असाला हे दोघं कोण सैतानची औलाद आहेत. मग तुम्हाला धम्माप्रती कुठून श्रद्धा निर्माण होईल? अरे तुम्ही जपानला बघा, तुम्ही चायनाला बघा, तुम्ही कोरियाला बघा. कोरियाचा तेवढा डेंजर राजा किम जाम
समोर भंते आला आहे, त्याला अमेरिका सुद्धा घाबरतो. त्याच्या समोर सामनेर बी दिसला ते नतमस्तक होऊन त्रिवार अभिवादन करतो. आणि तुम्ही एक भंते इथं फिरत असताना, चिवरवर असताना तुमची दृष्टिकोन कसा आहे? जसं काय आम्ही भूत आहात, तसं काय आम्हाला तुम्ही पोसत आहात. म्हणजे धम्माप्रती तुमची श्रद्धाच निर्माण नाही झाली तर ते धम्म आचरणात तुम्हाला येणारच नाही. मी एक प्रोफेसर म्हणून, एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून, एक काउन्सिलर म्हणून बऱ्याच धर्माचे लोक मला बोलवतात. खूप दुःख वाटतो. ज्या वेळेस मी कुठं चर्चला बोलवलं, फुकट नाही जात, मोटिवेशनल स्पीकर म्हणून पैसे देतात. आणि त्यावेळेस मी ज्या वेळेस चर्चला जातोय, टाइम त्याने 9चा देतात. 9चा देतात तर माझा, मी बुद्धिस्ट आहे, आचरणात आहे, अर्धा तास अगोदरच जातोय. तिथं चित्र बघतोय. चर्च असते, त्या चर्च मध्ये 400-500 लोक बसायचा माहोल असतोय. आणि त्या चर्चच्या भोवताल असले पेंडाल टाकून सगळीकडे असतात. पहिल्यांदा एक वेळेस गेलो, मला विचारायला आयला 400-500चं हेच हाल आहे आणि पब्लिक कुठून येणार आहे, हे फालतूचं पेंडाल का टाकलात. फक्त 9 वाजतो त्या अर्ध्या तासात मी तंग राहिलो बघून की सारे ते पेंडाल भरून गेलात. चर्च सारा भरून गेला. त्या फादरनं, म्हणजे त्यांचा धर्माचा भिक्षू, धर्मगुरु, त्यानं प्रार्थना सुरू केली. सर्व प्रार्थना केली. सर्व पण शुभ्र वस्त्रात आलात, हातात बायबिल घेऊन, छोटे छोटे लेकरं, मुलं, हे सर्व पण त्या चर्चला 9 वाजताच होतात. 9च्या बाद परत कोणी आलं नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या धर्माच्या प्रति श्रद्धा आहे, त्यांना त्यांच्या बायबिलच्या प्रति भावना आहे, त्यांना आचरण करतात. मग आपल्याला धम्माच्या प्रति श्रद्धा निर्माण नाही झाली आणि बाबासाहेबाच्या बुद्धांडीस धम्माच्या प्रति भावना निर्माण नाही झाली. मग आता नेमकं भंते त्याच कामाला लागलात. तुमच्या घरात भूत शिरलात, तुमच्या घरात आणि काय काळी छाया शिरली, करा परित्राण पूजा. हे काय नेमकं चालू आहे? अरे ज्या धर्मात, ज्या अविद्याने, ज्या अज्ञानाने आपली आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगती पुरी संपलेली होती, ह्या बुद्ध धम्माच्या, विज्ञानवादी धम्माच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रगती घडून आणण्याचं काम बाबासाहेबांनी नेमकं केलं. मग बाबासाहेबांनी त्यांच्या सर्व जीवनाचा जे अर्थ आहे, बाबासाहेबांचा जीव कुठं आहे तर आज ते बुद्धांडीस धम्माच्या ग्रंथामध्ये आहे. आधी नेमकं समाजामध्ये काय चाललंय? ते ग्रंथ आपल्यासाठी बायबिल व्हायचं होतं का? झालं का? नाही झालं. त्याच्या पलीकड ज्या बुद्धाला त्याच्या मायभूमीतून ब्राह्मणवाद्यानं हकालून लावलं, त्या बुद्धाला परत ह्या मायभूमीमध्ये पेरणारा ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर. त्यांना नव्हतं त्रिपिटकाचं ज्ञान. त्रिपिटक वाचल्या बगैरच त्यांना बुद्धांडीस धम्माचं लिखाण केला का? मग त्या बाबासाहेबाला फायनल न करता तुम्ही आणि परत कुठं धुंडतात? कोणच्या भूत शिरलात तुमच्या घरी? कोणची काळी शाळा शिरली तुमच्या घरी? नेमकं ते भूत भागविणारे भंते निर्माण होऊ लागले. कोणता विज्ञानवादी धम्म घेऊन आपण चालतात, परत अज्ञानाकडे चालतात? ह्याचा विचार करूया आपण. बाबासाहेबांना अख्खं जीवन त्याग करून, स्वतःचे 4 लेकराचं त्याग करून बाबासाहेबांनी एवढं सुंदर आपल्याला जीवन दिलं. या जगात बाबासाहेब एवढा मोठा विद्वान माणूस कोणी घडून आला नाही. नेमका आपल्याला आज कोणता बुद्धाचा धम्म पाहिजे हे बाबासाहेबांना अभ्यास करून आपल्याला बुद्धांडीस धम्मा दिलं. ते बुद्धांडीस धम्मा नेमकं आपलं पवित्र ग्रंथ बनायचं होतं, ते बनलं नाही. ज्याप्रमाणे हा निसर्गरम्य परिसरामध्ये आपण सर्व इथे जमलेले आहे आणि कार्तिक पौर्णिमेच्या निमित्त आपण जे आयोजित दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रमाला सादर करता, प्रथमचदा इथं यायच्या आज सौभाग्य लाभलेलं आहे. इथं येताच आमची शांतताई म्हणत होती, जंगल दिसत नाही पण जंगलासारखे रोड आहे,
चांगले सुंदर रोड असं आहे पण छोटे आहे आणि इथं आल्यावर खरंच वाटते की कशा प्रकारे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये हा कार्यक्रम होत आहे. आपण सर्व आनंदित आहे, सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. त्याचप्रमाणे आपले सर्व बौद्ध बांधव आणि भगिनींना सांगू इच्छितो की आज काळाची गरज आहे की आपल्याला पुन्हा एकत्र येऊन सोबत राहून ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, शिका, संघर्ष, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याची आज आपल्याला गरज आहे. कारण आज आपण बघत असेल कशा प्रकारे आपल्या अनुसूचित जातीच्या लोकांना डावलण्यात येत आहे, घाबरवण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांना प्रताडित करण्यात येत आहे. मग त्याच्या नोकरीपेशा असो, राजकारणी असो किंवा गोरगरीब मजूर असो. म्हणून आपली खूप गरज आहे आपण सर्व ह्या माध्यमातून सर्व एकत्रित राहावं एवढीच अपेक्षा करतो. आपण कार्यक्रम खूप चांगला आयोजित केलेला, असाच कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करा, याच्यापेक्षा भव्य करा, ह्या प्रकारची शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. कार्तिक पौर्णिमेच्या आपल्याला सगळ्याला शुभेच्छा. सर्वप्रथम युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिभाला अभिवादन आणि त्यांना आशीर्वाद मागतो. आताच नुकतंच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे सन्मान्य खासदार माननीय श्यामकुमार बर्वेजी, सन्मान्य मंच आणि ज्यांच्या आग्रहास्तव दरवर्षी मित्रत्वाच्या नात्याने आम्ही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो. राजूभाऊ कुठे आहे का? राजूभाऊ, हे मित्रत्वाचं नातं माझं, याच्या मित्रत्वाच्या नाते दरवर्षी आपल्या लोकांसाठी एक संवाद साधण्याचा एक प्रसंग प्राप्त होतो. आज मनापासून आनंद आणि मनापासून समाधान सुद्धा आहे. पण मंचकार बसलेल्या सगळ्या मानभाव पंथांकडून, मानभाव लोकांकडून अपेक्षा आहे मला की या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 77-78 वर्ष झालेलं आहे आणि या 77-78 वर्षानंतर या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये खऱ्या अर्थानं गोर गरिबाला मिळालेला अधिकार आणि सन्मान या संबंधी सगळ्यांना आज आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आम्ही खूप बोलतो, खूप भाषण करतो, खूप पुस्तकं लिहितो, पण खऱ्या अर्थाने देशाला जगामधली तिसरी महाशक्ती व्हायसाठी ताकद देणारं संविधान आणि त्या संविधानामध्ये असलेल्या व्यवस्था याचा आम्ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक सन्मान करतो की नाही करतो, हे प्रत्येकाने आपापल्या मनाला विचार त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी आहे. मी तर आवर्जून एक म्हणेल, सन्मान्य राजूभाऊ, एखादा कार्यक्रम असा राबवा आपण की आज संविधान आणि संविधानाबद्दल बोलणं आणि त्या ठिकाणी वाचवण्याचं काम एक विशिष्ट समाजाचं नाही आहे, आम्हा सगळ्या भारतीयाचं आहे. जे संविधान आम्हा कुणब्यांचं नाही आहे, आम्ही तेली समाजाचं नाही आहे, आम्ही माळी समाज नाही आहे, बहुजन समाजानं आणि देशातील प्रत्येक स्त्रीनं त्या संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळवलेला आहे, विसरता कामा नाही त्या ठिकाणी. आणि त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की संविधान नसतं त्या देशामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेच्या लेखीला सन्मान मिळाला नसता, मतदानाचा अधिकार मिळाला नसता. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचं की जो संविधान की बात करेगा वही देश पे राज करेगा, हा विषय घेऊन आपल्याला द्यायला गरजेचं. बंधूंनो, निव्वळ संविधान त्या ठिकाणी संविधानाला कपाळ लावलं म्हणजे संविधान होत नाही. संविधानाबद्दल असलेल्या ज्या कृती आहेत त्याच्यामध्ये लिहिलेला अधिकार आहे, त्याच्यामध्ये लिहिलेला उपदेश आहे, त्याचा सन्मान करणं, त्या पद्धतीत चालणं आज काळाची गरज झालेली आहे. आणि म्हणून आज मी एवढंच विनंती केली राजूभाऊ की इथून हा विचार केला पाहिजे, इथून हा विचार प्रत्येक समाजाच्या माणसाला केला पाहिजे. जो स्वतःला भारतीय म्हणून घेतो त्याला म्हटलं पाहिजे की संविधान राखण्याची जिम्मेदारी कर्तव्य तुला भाग पाडली पाहिजे. कारण संविधानात सगळ्या आम्हा शेतकऱ्याला संविधान नसतं तर आमची मुलं माळं शिकायला गेली नसती, आम्ही वावरच वखरत राहिलो असतो, बंदरा हाकलत राहिलो असतो. आम्हाला सुद्धा संविधान माध्य अधिकार त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून आज काळाची ती गरज आहे, तो नारा बुलंद करा, जो संविधान की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे अशा प्रकारे मनगत तुमच्याकडे व्यक्त करतो. सन्मान्य त्या ठिकाणी युग पुरुष बाबासाहेब आंबेडकरच्या कृपेनं आणि त्यांच्या त्या ठिकाणी संविधानानं जगामध्ये तिसरी महाशक्ती व्हायला निघाला असेल तर त्या संविधानाचा सन्मान करणं, त्याच्या पावलावर चालणं आज त्या ठिकाणी काळाची गरज आहे. हे आपण सगळ्यांना आजच्या प्रती त्या ठिकाणी मनोगत व्यक्त, आपला खूनगाठ बांधावी अशा प्रकारे मन व्यक्त करतो. सगळ्याचे आभार मानतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.